नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेल्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे आपण आज सर्व सर्व जागांचे घटकावाईज लेक्चर पाठीमागे घेतलं होतं. आज आपण सर्व प्रवर्गामध्ये कोणत्या प्रवर्गाच्या जागा कोणत्या विभागामध्ये आहे किंवा कोणत्या घटकामध्ये आहे, आपण आज त्याचं सविस्तर चर्चा करणार आहे. बघा, आज आपण पोलीस भरतीचे जे सर्व प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गामधील जागांचं विश्लेषण आपण आज सविस्तर करणार आहेत. कोणत्या प्रवर्गामध्ये किती किती जागा आहेत कास्ट वाईज ते आज आपण पाहणार आहे. बघा, आमची बॅच आहे नाद खाकी वर्दीचा. वर्दीतून वर्दीत येण्यासाठीच आमची नवीन बॅच ऑनलाईन सुरू झालेली आहे. 999 रुपयाला ऑनलाईन बॅच आहे. ती फक्त 8 मार्चपर्यंतच आहे. त्याच्यानंतर आमची ऑफलाईन देखील बॅच अवेलेबल आहे सध्या. आणि वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक म्हणजे जे आपले सर्व पोलीस भरतीचे सब्जेक्ट आहेत त्या सर्व विषयाला तज्ज्ञ मार्गदर्शक लाभलेले आहेत आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला जर ऑफलाईन बॅच करायचा असेल तर आमचा ॲड्रेस आहे इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, मोदी गणपतीजवळ, नारायणपेठ, पुणे. आणि आमचा इथं मोबाईल नंबर आहे. काही अडचण असेल तर तुम्ही संपर्क साधू शकतात. आज आपण काय पाहणार तर सर्व घटकामध्ये उद्या तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. फॉर्म भरण्याच्या अगोदर कोणत्या घटकामध्ये किती जागा आहेत या सर्व घटकांची माहिती तुम्हाला असली पाहिजे. कोणत्या घटकामध्ये विभागामध्ये किती जागा आहेत, कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत आणि आपल्याला कोणत्या कास्टमधून आपली जागा आहे, आपल्याला ओपनला किती जागा आहेत, या सर्व प्रकारची माहिती आज आपण सविस्तर त्याच्यावर चर्चा करणार आहे. बघा, पहिल्यांदा बघू मुंबई शहर. कारण तिथं मुंबई शहरमध्ये सर्वात जास्त जागा येतात, त्याच्यामुळे पहिल्यांदा तोच क्रमांक. मुंबई शहरमध्ये टोटल जागाचा विचार केला तर बघा 2572 टोटल जागा आहेत. टोटल म्हणजे अख्खा महाराष्ट्र इकडे चालतो आणि मुंबई सर्व इकडे आहे. बघा, सर्वात जास्त जागा आहेत. गेल्या वर्षी 2023ला देखील सर्वात जास्त जागा मुंबई शहरमध्ये होता. ह्या वर्षी देखील मुंबई शहरमध्ये 2572 जागा आहेत. त्यातल्या त्यात बघा, मुंबई शहरामध्ये SC कास्टसाठी 334 जागा आहेत, ST साठी 180 जागा आहेत, VJNT साठी 77 जागा आहेत, NTB ला 64 जागा आहेत, NTC ला 90 जागा आहेत, NTD ला 51 जागा आहेत, SBC ला 51 जागा आहेत, OBC ला 489 जागा आहेत आणि SEBC ला 257 जागा आहेत आणि EWS ला देखील 257च जागा आहेत आणि ओपनला 772 जागा. असे एकूण टोटल जागा किती आहेत तर बघा 2572 जागा एका मुंबई शहर म्हणजे मुंबई शहर विभागामध्ये एकूण टोटल जागा किती आहेत 2572. म्हणजे ओपनच्या 722 आणि टोटल ही तुमच्या सर्व कास्ट वाईज एवढ्या जागा तुम्हाला म्हणजे 722 प्लस. जर तुमचं ओपनला देखील एज बसत असेल तर कास्ट प्लस ओपन म्हणजे बघा, इमॅजिन करा, जर SC ला 334 जागा असतील आणि 722 या दोघांची बेरीज म्हणजे तुम्हाला जर तुम्ही ओपनचं मीट मोडलं तर तुम्हाला ओपनमध्ये तेवढ्या जागा अवेलेबल होत असतात. त्याच्यानंतर बघू गडचिरोली. गडचिरोलीमध्ये टोटल जागा आहेत 742. 742 टोटल जागा आहेत. त्याच्यामध्ये SC साठी आहेत 121 जागा, ST साठी 210 जागा, VJNT साठी 54 जागा आहेत, NTB 50, NTC 57 जागा आहेत, NTD ला 46, SBC ला 46 जागा, OBC ला 159 आणि EWS वगैरे ओपनला तिथं जागा नाहीत गडचिरोलीमध्ये. त्याच्यानंतर ठाणे शहर. ठाणे शहरामध्ये टोटल जागा आहेत 666 जागा आहेत टोटल. त्याच्यामध्ये ओपनला 354, EWS ला 67 जागा, SEBC ला 67 जागा आहेत, OBC ला 110 जागा, SBC ला 5 जागा आहेत, NTD ला 0 जागा आहेत, NTC ला 15 जागा, NTB ला 12 जागा आहेत, VJNT ला 2 आणि ST ला इथं जागा नाही. SC ला एकूण 34 जागा आहेत ठाणे शहरामध्ये. पुणे ग्रामीणचा जर विचार केला तर पुणे ग्रामीणमध्ये टोटल 448 जागा अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये SC ला एकूण 58 जागा आहेत, ST ला 31 जागा आहेत, VJNT ला एकूण 13 जागा आहेत, NTB ला एकूण 11 जागा आहेत, NTC ला 16 जागा आहेत, NTD ला 9 जागा आहेत, SBC ला 9 जागा आहेत आणि OBC ला एकूण 85 जागा, SEBC ला 45 जागा, EWS ला 45 आणि ओपनला 126. अशा टोटल किती जागा आहेत तर 448 जागा पुणे ग्रामीणमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर 5 नंबरला आहे रायगड. रायगडमध्ये
टोटल जागाचा विचार केला तर 391 जागा रायगडला आहेत. त्याच्यामध्ये 47 जागा आहेत एस सीला, एस टीला आहेत 27 जागा, व्हीजीएनटीला 8 जागा आहेत, एन टी बीला 8, एन टी सीला 14 जागा आहेत, एन टी डीला 5 जागा, एस बी सीला 6 जागा, ओबीसीला 59, एस ई बी सीला 39 जागा येतात, ई डब्ल्यू एसला 49 आणि ओपनला एकूण 128. अशा टोटल 391 जागा रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर बघा नागपूर शहर, नागपूर शहरामध्ये टोटल 347 जागा येतात ऑल ऑफ. त्यानंतरचा जर विचार केला तर एस सीला 19 जागा येतात, एस टीला 18 जागा येतात, व्ही जी एन टीला 8 जागा आहेत, एन टी बीला 7, एन टी सीला 11, एन टी डीला 21 जागा, एस बी सीला फक्त 1 जागा आहे, ओ बी सीला 17 जागा, 38 जागा एस सी बी सीला येतात, ई डब्ल्यू एसला 38 जागा आणि 169 ओपनला. अशा टोटल 347 जागा कुठं येतात तर नागपूर शहर. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवडमध्ये टोटल 262 जागा आहेत. इथे येतं 262, 262 मध्ये 54 आहेत एस सीला, एस टीला येतात 20 जागा, व्ही जी एन टीला आहेत 10 जागा, एन टी बीला 7 जागा येतात, एन टी सीला 12, एन टी डीला 0, त्यानंतर एस बी सीला आहेत 13 जागा, ओ बी सीला 99 जागा आहेत, एस ई बी सीला येतात 24 जागा आणि ई डब्ल्यू एसला 23. इथं ओपनला जागा नाही. त्याच्यानंतर मीरा भाईंदर 8 नंबर, टोटल मीरा भाईंदरला 231 जागा आहेत. ते येतात 231, सर्वात जास्त ओपनला जागा आहे तिथं. मीरा भाईंदरला एस सीला 26 जागा येतात, एस टीला 17 जागा, 4 जागा व्ही जी एन टीला येतात, 7 जागा एन टी बीला येतात, एन टी सीला 13 जागा, एन टी डीला 2 जागा येतात, एस बी सीला 2, ओ बी सीला 27 आणि एस ई बी सीला 12, ई डब्ल्यू एसला 15 आणि 106 जागा ओपनसाठी आहेत. म्हणजे टोटल 231 जागांचं काय डिवायडेशन आहे तिथं. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये टोटल जागाचा विचार केला तर 212 जागा येतात. त्याच्यामध्ये एस सीला जागा नाही तिथं अवेलेबल, एस टीला 29 जागा येतात, व्ही जी एन टीला नाहीत, एन टी बीला देखील नाही, एन टी सीला देखील नाही, एन टी डीला देखील नाही, एस बी सीला 9 जागा येतात, 83 जागा ओ बी सीला आहेत, एस बी सीला 21 जागा येतात, ई डब्ल्यू एसला 21, 49 जागा ओपनला. अशा टोटल 212चं काय डिस्ट्रीब्युशन छत्रपती संभाजीनगर शहर सिटीमध्ये 212 जागा आहेत. त्याच्यानंतर अमरावती ग्रामीणमध्ये टोटल जागाचा विचार केला तर 198 जागा अमरावती ग्रामीणला आहेत. मग त्या 198 जागांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे बघा. 26 जागा येतात एस सीला, एस टीला जागा येतात 14, 6 जागा येतात व्ही जी एन टीला, 5 जागा एन टी बीला, एन टी सीला 7 जागा, एन टी डीला 4 जागा, एस बी सीला 4 जागा, ओ बी सीला 38 जागा, एस ई बी सीला 20 जागा, ई डब्ल्यू एसला 20 जागा, 54 जागा ओपनला. अशा टोटल 198 जागा कुठं आहेत तर अमरावती ग्रामीणमध्ये आहेत. म्हणजे बघा कुठं कास्ट वाईज जागा नाहीत तर कुठं कास्टला सर्वात जास्त जागा आहेत बघा. त्याच्यानंतर सातारा जिल्हा, टोटल साताऱ्यांचा विचार केला तर 196 जागा साताऱ्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये एस टीला 38 जागा येतात, एस टीला 32 जागा येतात, 12 व्ही जी एन टीला येतात, 14 एन टी बी, एन टी सीला 10, एन टी डीला 8, 9 जागा एस बी सीला येतात, ओ बी सीला 64 जागा, 5 जागा येतात एस बी सीला, 4 जागा येतात ई डब्ल्यू एसला, ओपनला जागा नाही. हे टोटल 196 जागा साताऱ्याला आहेत. म्हणजे फक्त कास्टला जागा येतात, ओपनला जागा तिथं अवेलेबल नाही सध्या तरी. त्याच्यानंतर अकोला, अकोलाचा विचार केला तर टोटल अकोला जागा येतात 195. 195 मध्ये 25 जागा एस सीला, एस टीला 14 जागा, त्यानंतर व्ही जी एन टीला 6, एन टी बीला 5, एन टी सीला 7, एन टी डीला 4, त्यानंतर एस बी सीला 4, ओ बी सीला 37 जागा येतात, त्यानंतर एस ई बी सीला 20 जागा येतात, 19 जागा ई डब्ल्यू एसला येतात, ओपनला 54 जागा. अशा टोटल एकूण 195 जागा कुठं येतात अकोल्याला. त्याच्यानंतर नवी मुंबई, नवी मुंबईमध्ये फक्त 185 जागा आहेत, 185. त्याच्यामध्ये 34 जागा आहेत एस सीला, एस टीला 1 देखील जागा नाही, 4 जागा येतात व्ही जी एन टीला, एन टी बीला येतात 2 जागा,
3 जागा आहेत एन टी सीला, एन टी डीला इथं जागा नाही तिथं. त्याच्यानंतर एस बी सीला 8 जागा येतात, ओ बी सीला 52 जागा, एस ई बी सीला 19 जागा येतात, ई डब्ल्यू एसला 19, ओपनला टोटल 44 जागा. अशा टोटल 185 जागा कुठं येतात नवी मुंबईला. त्याच्यानंतर बीडमध्ये टोटल जागा आहेत 165. 165 बघा. एस सीला येतात 10, एस टीला येतात 14, त्याच्यानंतर व्ही जी एन टीला येतात 2, त्यानंतर एन टी बीला 6, एन टी सीला 4, एन टी डीला इथं जागा नाही, एन टी एस बी सीला 9 जागा येतात, त्याच्यानंतर ओ बी सीला 79 जागा येतात, त्यानंतर 17 जागा एस ई बी सीला येतात इथं, त्यानंतर ई डब्ल्यू एसला 17, फक्त ओपनला 7 जागा आहेत. अशा टोटल 165 जागा येतात बीडमध्ये. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये 154 जागा निघालेल्या येतात. 154चं बघा डिस्ट्रीब्युशन कसं आहे. 20 जागा एस सीला, एस टीला 17, व्ही जी एन टीला 9, एन टी बीला 2, एन टी सीला जागा नाही, 6 जागा एन टी डीला येतात, एस बी सीला 1 पण जागा नाही तर. त्याच्यानंतर ओ बी सीला 87 जागा येतात, एस ई बी सीला 7 जागा, त्यानंतर ई डब्ल्यू एसला 6, तर ओपनला जागा नाही. 154 टोटल जागा येतात कोल्हापूरला. त्याच्यानंतर 16 क्रमांक आहे नंदुरबारचा जर विचार केला तर 151 टोटल जागा आहेत. ते 151 टोटल जागा आहेत बघा. त्याच्यात नंदुरबारमध्ये 30, एस सीला एस टीला 10, त्यानंतर व्ही जी एन टीला 7, एन टी बीला 3, एन टी सीला 6, एन टी डीला 6, त्यानंतर एस बी सीला 3, 59 जागा येतात, ओ बी सीला 15 जागा येतात, एस ई बी सीला 6 जागा येतात, ई डब्ल्यू एसला ओपनला 6 जागा, टोटल 151 जागा. त्याच्यानंतर रत्नागिरीचा विचार केला तर टोटल 149 जागा आहेत रत्नागिरीला. त्याच्यामध्ये 21 जागा येतात एस सीला, एस टीला 10 जागा येतात, 12 जागा येतात व्ही जी एन टीला, 4 एन टी बीला, 5 एन टी सीला, एन टी डीला 2 आणि एस बी सीला 2, 4 जागा ओ बी सीला आहेत फक्त, 15 एस ई बी सीला जागा येतात, 15 ई डब्ल्यू एसला, 59 जागा ओपनला आहेत. अशा 149 जागा कुठं आहेत रत्नागिरी. त्याच्यानंतर बघा चंद्रपूरला किती आहेत टोटल जागा. 137 जागा आहेत चंद्रपूरला कॉमन आहे आणि जळगावला 137 जागा आहेत. 137 मध्ये बघा चंद्रपूरला एस सीला 30 जागा, 18 जागा एस टीला, इथं व्ही जी एन टीला जागा नाही, त्यानंतर एन टी बीला फक्त 1 जागा, एन टी सीला जागा नाही, त्यानंतर एन टी डीला जागा 3 आहेत, त्यानंतर एस बी सीला 1 जागा आहे, ओ बी सीला 45 जागा येतात, एस ई बी सीला 20 जागा येतात, 19 जागा ई डब्ल्यू एसला येतात. इथं ओपनला जागा नाही. ओपनला कुठं जागा नाही. 1 2 इथं 3, इथं 1 4 जागी ओपनला जागा नाही. इथे काय 5 मारून म्हणजे आपल्या लक्षात येते. त्याच्यानंतर बघा जळगावला देखील 137 जागा येतात टोटल. 137 मध्ये 18 जागा येतात एस सीला, 10 जागा एस टीला, 4 व्ही जी एन टीला, एन टी बीला 3, एन टी सीला 5, त्याच्यानंतर एन टी डीला 3, त्यानंतर एस बी सीला 3, त्यानंतर ओ बी सीला 26 जागा, 14 जागा एस ई बी सीला येतात, त्यानंतर ई डब्ल्यू एसला 13 जागा, 38 जागा कशाला येतात ओपनला येतात. अशा टोटल 137 जागा कुठं येतात जळगाव. त्याच्यानंतर बघा नांदेडमध्ये किती जागा येतात. टोटल जागाचा विचार केला नांदेडमध्ये 134 जागा येतात. 134चं डिस्ट्रीब्युशन बघा कसं आहे. 48 जागा एस सीला येतात, एस टीला इथं जागा नाही, 6 जागा येतात व्ही जी एन टीला, एन टी बीला 11, एन टी सीला 2, एन टी डीला जागा नाही. त्यानंतर बघा एस बी सीला 5 आहेत, 55 ओ बी सीला येतात, त्यानंतर 0 एस ई बी सीला आहे, 7 जागा त्यांना ई डब्ल्यू एसला येतात आणि तर 0 ओपनला आहे. ते ओपनला तिथं जागा नाही. त्यानंतर छत्रपती संभाजी नगर ग्रामीण टोटल जागाचा जर विचार केला तर 126 जागा येतात बघा. त्याच्यामध्ये इथं एस सीला जागा नाही छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, त्यामध्ये 10 एस टीला जागा येतात, इथं व्ही जी एन टीला जागा नाही, एन टी बीला 5 येतात, एन टी सीला 15, एन टी डीला इथं जागा नाही, 4 जागा येतात एस बी सीला, 67 जागा येतात ओ बी सीला, 13 जागा येतात एस ई बी सीला, 12 जागा ई डब्ल्यू एसला येतात. ओपनला इथं देखील जागा नाही लक्षात. आणि टोटल येतात 126 जागा. त्याच्यानंतर बघा बुलढाण्यामध्ये टोटल जागाचा जर विचार केला तर टोटल जागा येतात 125 जागा येतात. त्याच्यामध्ये 16 येतात तिच्या एस टीला 9 जागा, व्ही जी एन टीला जागा नाही, इथे एन टी बीला 3 जागा आहेत,
NTCला 4, तर NTDला जागा नाही, तर SBCला देखील जागा नाही. 24 जागा येतात OBCला, 13 जागा येतात SEBCला, 13 जागा येतात EWSला आणि ओपनला आहे 43. अशा टोटल 125 जागा आहेत. त्याच्यानंतर नागपूर बघा, नागपूर ग्रामीण नागपूर ग्रामीणमध्ये फक्त 124 जागा येतात. किती येतात? 124. 124 मध्ये SCला 16 आहेत, 9 जागा कोणाला येतात? STला 9 जागा येतात. इथं VGNTला 4, NTBला 3 जागा येतात, NTCला 4 येतात, तर 2 जागा या NTDला येतात. इथं SBCला 2 जागा येतात, OBCला 24 जागा, 12 जागा SEBCला येतात आणि 12 जागा EWSला. ओपनला फक्त 36 जागा. अशा टोटल 124 जागा. बघा, म्हणजे ह्या टोटल 23 घटकामध्ये काही जागी ओपनला जागा नाही, तर कुठं NTCला जागा नाही, तर कुठं NTDला नाही, तर काही जागी तर SCला देखील जागा नाही. बघा, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देखील नाही. तशाच प्रकारे काही जागी STला देखील जागा नाही ठाणे शहरामध्ये. अशा म्हणजे वेगवेगळ्या घटकामध्ये काही जागा सर्वात जास्त आहेत, तर काही जागी जागाच नाहीत. लक्षात. अशा प्रकारे एकूण 23 घटकांचा आपण आता अभ्यास केलेला आहे. याच्या पुढचे घटक देखील बघा. बघा, ह्या घटकाला लक्ष देऊनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे उद्या. आणि फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका, आणि कारण आपला एकच फॉर्म भरायचा आहे, त्याच्यामुळं काही गडबड नका करू. आम्ही त्याच्यावर एक लेक्चर घेऊ की फॉर्म कसा भरायचा किंवा कसा भरायचा. काही फॉर्म चुकल्यानंतर काही एखादी वेळेस फॉर्म किंवा ईमेल किंवा आपला मोबाईल नंबर चुकला तरी त्याचं टेन्शन घेऊ नका. आपण त्याच्यावर एक सेपरेट लेक्चर बनवणार आहे, आणि जर तुमचा ईमेल चुकला किंवा मोबाईल चुकला त्याच्यावर बी आपण सविस्तर माहिती तुम्हाला सांगूच. बघा, आतापर्यंत एकूण 23 घटकांची आपण माहिती बघितली. सर्व प्रकारच्या प्रवर्गामध्ये कोणत्या प्रवर्गाला किती जागा येतात त्याच्यानंतर त्याचे पुढचे प्रवर्ग बघा. त्याच्यानंतर बघा, बघा 24 असे टोटल एकूण 46 प्रवर्ग याच्यामध्ये टाकले घटकामध्ये आहेत. बघा, तर नाशिक शहरामध्ये टोटल 118 जागा आहेत. 118 जागा. त्याच्यामध्ये SCला 19, STला 23, VGNTला इथे जागा नाही, NTBला देखील जागा नाही, NTCला नाही, NTDला नाही. नाशिक शहरामध्ये 4 जागा SBCला, OBCला 2, SEBCला 2, EWSला 20, ओपनला 38 जागा. अशा टोटल 118 जागा येतात. त्यानंतर नाशिक तसंच सिंधुदुर्गला सेम 118 जागा येतात. 118. बघा, 20 जागा येतात SCला, STला 11 जागा येतात, VGNTला 7, NTBला 1, NTCला 8, TDला 9, SBCला 1, OBCला 32, SEBCला 12, EWSला 12, ओपनला फक्त 5 जागा येतात. अशा टोटल 118 जागा. सिंधुदुर्ग. आता परभणीमध्ये 111. परभणीच्या 111 त्याच्यामध्ये SCला 7 जागा येतात, STला 18, इथं VGNTला जागा नाही, NTBला 1, NTCला जागा नाही, NTDला 6, SBCला 9, OBCला 33, 11 जागा SEBCला येतात, EWSला देखील 11 आहेत आणि ओपनला 15. अशा टोटल 111 जागा येतात परभणीला. त्याच्यानंतर बघूया गोंदिया. 27 क्रमांक. गोंदियामध्ये देखील 110 जागा येतात. 110 मध्ये SCला येतात 35, इथं STला जागा नाही, तर VGNTला 10, NTBला जागा नाही इथं. त्यानंतर 15 जागा NTCला येतात, NTDला 6 येतात, तर SBCला जागा नाही 0, इथं OBCला देखील जागा नाही. 11 जागा SEBCला आहेत, 12 जागा EWSला, ओपनला 20. अशा टोटल 110 जागा कुठं येतात? तर गोंदियामध्ये. त्यानंतर जालन्याला टोटल 102 जागा येतात. त्यामध्ये SCला 11, STला 3, VGNTला 0 जागा येतात. त्यानंतर NTBला 5 जागा येतात, NTCला 4, NTDला जागा नाही इथं, 1 जागा SBCला, 25 जागा OBCला, SEBCला किती येतात? 8 जागा येतात. तसंच EWSला देखील 8 आहेत. इथं ओपनला जागा नाही. टोटल जागा येतात, सॉरी वर झालं. ओके, इथं 1 जागा आहे SBCला, 25 जागा येतात OBCला, 10 जागा येतात SBCला, 10 जागा येतात EWSला, 33 जागा ओपनला, 102 खाली झालं, सॉरी. त्याच्यानंतर बघा धाराशिवमध्ये टोटल जागा येतात 99. 99 मध्ये 20 SCला, STला 5, VGNTला इथं जागा नाही. 4 जागा येतात NTBला, NTCला जागा नाही, Dला जागा नाही. 9 जागा SBCला येतात, 45 OBCला येतात, 8 SEBCला येतात, 8 EWSला येतात,
ओपनला जागा नाही. टोटल 99 जागा आहेत धाराशिवला. ते धाराशिवला ओपनला एक पण जागा नाही. तर सोलापूर ग्रामीणमध्ये फक्त 85 जागा आहेत. बघा त्यात SCला 21, STला 16, इथं VGNTला नाही, NTBला नाही, NTCला नाही, NTDला 2 जागा आहेत, SBCला नाही, 16 जागा OBCला, SEBCला 9 जागा, EWSला 9, ओपनला 12, अशा टोटल 85 जागा आहेत फक्त सोलापूर ग्रामीण. त्यानंतर ठाणे ग्रामीणला बघा, ठाणे ग्रामीणला 81 जागा आहेत. 81 मध्ये 10 SCला, STला जागा नाही, 2 जागा आहेत VGNTला, 2 जागा आहेत NTBला, NTCला 3, इथे NTDला जागा नाही, 1 जागा आहे SBCला, OBCला 16 जागा आहेत, SEBCला 8 आहेत, EWSला 8 आहेत आणि ओपनला फक्त 31 जागा आहेत. टोटल 81 जागा आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग त्याचा विचार केला तर टोटल 80 जागा आहेत. 80 जागामध्ये बघा SCला 10 जागा आहेत, STला 6 जागा आहेत, 2 जागा VGNTला, NTBला 2, NTCला 3, NTDला 2, SBCला 2, OBCला 15, SEBCला 8 जागा, EWSला देखील 8 आणि ओपनला 22 जागा. अशा टोटल एकूण 80 जागा आहेत संभाजीनगर लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्याच्यानंतर अमरावती शहरामध्ये एकूण 74 जागा. बघा 9 जागा आहेत SCला, STला आहेत 5 जागा, VGNTला आहेत 3, NTBला आहेत 3, NTCला आहेत 3, NTDला 1 आहे, SBCला 1 आहे, OBCला 14 जागा आहेत, SEBCला 7 आहेत, EWSला 7 आहेत, ओपनला 21, अशा एकूण 74 जागा आहेत. म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर शहर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. त्यानंतर बघू वाशिममध्ये एकूण टोटल 68 जागा आहेत. बघा 9 जागा SCला, STला 5, VGNTला 1, NTBला नाही, NTCला 3, NTDला 1, SBCला 1, OBCला 14, 7 जागा SEBCला, EWSला 7, ओपनला 20, अशा टोटल 68 जागा आहेत. त्यानंतर भंडाराचा विचार केला तर फक्त 60 जागा आहेत भंडाऱ्यामध्ये. त्याच्यामध्ये 8 जागा आहेत SCला, 4 जागा STला, VGNTला 2, NTBला 2, NTCला 2, NTDला 1, SBCला 1, OBCला 11 जागा, 6 जागा SEBCला 6, EWSला 6, 17 आहेत ओपनला जागा. त्याच्यानंतर पालघर जिल्हा बघा, पालघर जिल्हा 59 मध्ये 6 SCला, STला आहेत 13, 2 VGNTला, 1 NTBला, NTCला 2, NTDला 1, त्यानंतर SBCला 1, त्याच्यानंतर OBCला 9 जागा आहेत, त्यानंतर 6 जागा आहेत SEBCला, EWSला देखील 6 आणि 12 आहेत ओपनला. अशा एक टोटल जागा आहेत एकूण 59 जागा कुठे आहेत पालघर. 37 नंबर आहे धुळ्यामध्ये टोटल 57 जागा आहेत. त्याच्यामध्ये 4 जागा SC, ST 5, VGNT 3, इथं नाही, NTBला 5 जागा, NTCला, NTDला 2, तर SBCला 5, OBCला 11, 6 SEBCला 6, 5 आहेत EWSला आणि 11 आहेत ओपनला. अशा टोटल 57 जागा. त्यानंतर मुंबई लोहमार्गला बघा 51 जागा टोटल आहेत. त्याच्यामध्ये 5 SCला येतात, STला 10, त्यानंतर VGNTला 4, तर NTBला जागा नाही, NTCला 4, तर NTDला जागा नाही, तर SBCला जागा नाही, 12 OBCला, 5 SEBCला, 5 EWSला, 6 ओपनला. अशा टोटल 51 जागा. त्यानंतर पुणे लोहमार्गामध्ये टोटल जागा आहेत 50 मध्ये 6 SCला, STला 4, VGNT 2, NTB 1, NTC 2, NTD 1, तर SBC 1, 10 OBC, SEBCला 12, इथं EWSला 11, तर ओपनला जागा नाही. अशा टोटल 50 जागा. त्याच्यानंतर 40 क्रमांक आहे यवतमाळमध्ये 45 जागा येतात. 45 जागामध्ये 5 SCला, 6 STला, 1 VGNTला, 1 NTBला, NTCला 2, NTDला 1, त्यानंतर SBCला 1, 8 जागा OBCला येतात. त्यानंतर 5 जागा SEBCला, EWSला 5, ओपनला येतात. अशा टोटल जागा येतात 45. आता बघा लातूरला येतं एकूण 44 जागा. 5 SCला, STला जागा नाही लातूरमध्ये, VGNTला जागा नाही,
NTB ला देखील नाही, NTC ला आहे 3 जागा, NTD ला नाही, SBC ला नाही, त्यानंतर OBC ला देखील जागा अवेलेबल नाही. SEBC ला 4 जागा आहेत, EWS ला 32 आणि इथं ओपनला देखील जागा नाही लातूरमध्ये. त्याच्यानंतर बघा सोलापूर शहर. सोलापूर शहराचा विचार केला तर फक्त 32 जागा आहेत सोलापूर शहरामध्ये. त्याचा जर प्रवर्गानुसार विचार केला तर इथं SC ला एक देखील जागा नाही सोलापूर शहरामध्ये. ST ला 15 येतात, इथं VGNT ला एक देखील नाही, NTB ला देखील नाही, NTC ला देखील नाही, NTD ला देखील नाही, SBC ला देखील एक देखील जागा नाही. त्यानंतर OBC ला देखील जागा नाही. त्याच्यानंतर SEBC ला 3 जागा येतात, EWS ला 3, ओपनला 11, फक्त टोटल 32 जागा येतात सोलापूर शहर. 43 क्रमांकला आहे नाशिक ग्रामीण. नाशिक ग्रामीणचा जर विचार केला तर बघा टोटल 32 जागा आहेत नाशिक ग्रामीणमध्ये देखील. 3 जागा SC ला, ST ला 7, एक जागा आहे VGNT ला, NTB ला 1, NTC ला 1, NTD ला 1, SBC ला 1, OBC ला 5 जागा, SEBC ला 3, EWS ला 3, 6 ओपनला, अशा टोटल एकूण 32 जागा आहेत. सांगलीचा जर विचार केला तर 27 जागा आहेत सांगलीला. चांगल्या बाकी आहेत SC ला 6, 3 आहेत ST ला, इथं VGNT ला जागा नाही, NTB ला 1, तर NTC ला जागा नाही, NTD ला 4 आहेत. त्याच्यानंतर SBC ला जागा नाही, इथं 13 जागा आहेत त्या OBCच्या आहेत. 0 जागा आहेत SEBC ला, इथं EWC ला जागा नाही, ओपनला देखील जागा नाही. त्यानंतर 45 क्रमांक आहे अहमदनगर. अहमदनगरमध्ये फक्त 25 जागा आहेत. इथं SC ला जागा नाही, ST ला जागा नाही, तर VGNT ला नाही, NTB ला नाही, NTC ला एक जागा, NTD ला नाही, SBC ला 12 जागा आहेत. त्यानंतर OBC ला 12 झाला, OBC ला नाही. त्यानंतर 3 जागा आहेत SEBC ला, 3 जागा आहेत EWS ला, 6 जागा फक्त ओपनला, अशा टोटल एकूण 25 जागा येतात. लास्ट 46वा क्रमांक आहे वर्धा. वर्धाचा विचार केला तर 20 जागा आहेत वर्ध्याला. इथं 3 जागा SC, ST 1, VGNT 1, NTB 1, NTC 1, NTD ला जागा नाही. त्याच्यानंतर SBC ला 0 जागा, त्याच्यानंतर OBC ला 4, इथं SEBC ला 2, EWS ला 2, ओपनला 5, एकूण 20 जागा आहेत. जर कास्ट वाईज जर विचार केला तर अशा सर्व प्रकारच्या प्रवर्गानुसार ह्या जागा आहेत. तर तुम्हाला सर्वात जास्त जागा आहे तिथंच तुम्ही फॉर्म भरायचा. त्याच्यानंतर बघा आतापर्यंतच्या सर्व प्रवर्गानुसार जागा बघा. जर बघितलं SC ला टोटल जागा आल्या आहेत 1247, ST ला टोटल जागा आहेत 859, त्याच्यानंतर VGNT ला 289, NTB ला दिली 289 आणि NTB ला 259, NTC चा जर विचार केला तर 362, 211 आहे. तर NTD ला, SBC ला 247 आणि OBC ला येतात 2083 आणि 852 जागा येतात. SEBC ला 890, EWS ला 2296 जागा येतात ओपनला. म्हणजे टोटल जागा किती झाल्या 9595 जागा येणाऱ्या भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत. तर सर्व विद्यार्थी मित्रांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी व्यवस्थित फॉर्म भरा. ही संधी तुम्हाला पुन्हा येणार नाही. कारण कुठं जागा जास्त आहेत, कुठं कमी आहेत, आपल्याला कुठं फॉर्म भरायचे आहे, आपण कुठं म्हणजे सेफ झोनमध्ये आहे, या सर्व गोष्टीचा विचार करूनच तुम्ही फॉर्म भरा. काही गडबडीमध्ये एक चान्स गेला तर पुढचा चान्सची आपल्याला गॅरंटी नाही. त्याच्यामुळं फॉर्म भरताना जिल्हा व्यवस्थित निवडा. सर्वांची माहिती घ्या वेगवेगळ्या क्लासेसची. आम्ही देखील तुम्हाला माहिती सांगू की कोणता जिल्हा निवडायचा आहे. सर्व जिल्ह्यांची माहिती घेतल्यानंतर आपल्या कास्टाची जागा आहे का, ओपनला जागा किती आहेत, आपलं तिथं मेरिट किती लागतो, ह्याच्या अगोदर किती लागले, सर्व प्रकारचा अभ्यास करूनच तुम्ही फॉर्म भरा. खूप टेन्शन पण घेऊ नका की आता फॉर्म कुठं भरायचं, इथं माझं इथं पण हो तिथं पण कुठेही कन्फर्म करून एका जागी फॉर्म भरा. आणि आत्ता तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेल, चांगल्या प्रकारचा तुमचा अभ्यास झाला असेल, ग्राउंड पण तुमचं चांगल्या प्रकारे झाला असेल, काही जणांनी आत्ता देखील ॲड पडल्यानंतर ग्राउंड चालू केले असतील, अभ्यास चालू केले असेल, त्यांनी खूप टेन्शन घेऊ नका की सर आता माझं होईल का नाही. तर सर्वांचं होईल. प्रयत्न केल्यावर इथं सर्वच गोष्टी भेटतात. कारण तुम्हाला जर चांगला प्रयत्न केला तर जून जुलैमध्ये तुमचं ग्राउंड आहे. 3 महिने खूप वेळ झाला. 3 महिन्यामध्ये तुम्ही ग्राउंड व्यवस्थित करू शकतात. त्याच्यानंतर परीक्षा येईल म्हणजे तुमच्याकडे चांगल्या प्रकारचा वेळ आहे. त्या वेळाचा सदुपयोग करून तुम्ही चांगल्या प्रकारचे अभ्यास करा, ग्राउंड काढा आणि ही पोस्ट तुम्हाला म्हणजे वर्दी तुम्हाला ह्या वर्षी भेटलीच पाहिजे. पुढच्या वर्षीचा विचार करू नका की मी पुढच्या वर्षी देईन,
तर नाही, हा शेवटचा चान्स आहे. हा विचार करूनच तुम्ही अभ्यासाला आणि ग्राउंडला जोमाने लागा. आज आपण जी बघितलं वेगवेगळ्या घटकामधील माहिती, तर तुम्ही सर्व घटकांचा अभ्यास करा. आपल्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा येतात, कुठं नाही येतात. जर तुम्ही एखाद्या वेळेस चुकून कोणत्या जिल्ह्यात जागा भरलात, तिथं आपली जागाच नसेल, तर तुम्हाला मग पुन्हा अजून टेन्शन येईल. त्याच्यामुळं आम्ही घटकावाईज तुम्हाला प्रवर्गावाईज जागाचं विश्लेषण करून दिलोय, की तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये आहात, त्या प्रवर्गाचा विचार करा. विथ आपण ओपनमध्ये देखील बसतो का, ह्या त्याचा देखील विचार करा. आणि उद्यापासून फॉर्मला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही फॉर्म सबमिट करा आणि चांगल्या प्रकारे ग्राउंड करा. एक नाही 2 वेळेस ग्राउंड करा. आतापासून अभ्यासाला सुरुवात करा. एकदम बेस्ट. आता सध्या वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही वेळातला वेळ काढून आमच्या चॅनलला वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार. थँक्स. धन्यवाद.